शहरातील घनकचरा व्यवस्थापन व संकलन टेंडरबाबत ठिय्या आंदोलन. दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व संकलन टेंडरमध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री अवधूत तावडे यांनी केलेल्या अनियमितपणा यांच्या विरोधात नगरपालिका दालनात आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये दौंड नगरीचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाडे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंदजी पडसे आणि शरदचंद्रजी पवार गटाचे सोहेल खान, सचिन गायकवाड या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या मुख्य दालनात ठिय्या आंदोलन केले. दौंडकरांच्या समस्येवर आवाज उठवण्याचे काम या पदाधिकाऱ्यांनी केले. या सरकारचं स्वच्छतेचं धोरण, स्वच्छ आणि सुंदर शहराची ओळख कशी होणार यावर दौंडकरांना प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आज या दौंड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या बाहेर आम्ही माजी नगरसेवक तसेच अजितदादा गटातील आमचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे आनंददादा पळसे, आम्ही सर्वजण या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना गेली 6 महिने झाले दौंड शहरामध्ये कचऱ्याचा जो काही किळसवाणा प्रकार चाललाय आणि सामान्य नागरिक ह्याच्यावर ज्यातून अन्याय होतोय, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आम्ही ठाण मांडून बसलोय. इथून पाठीमागचे जे कोण सीओ होते यांनी ती कचऱ्याची वार्षिक निविदा संपली होती आणि ही नियमानुसार त्यांनी प्रक्रिया चालू केली निविदेची. ही प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर ती झालेली प्रक्रिया मी रद्द केली. त्याच्यानंतर दुसरी त्यांनी निविदा प्रक्रिया काढली. आता ही दुसरी निविदा प्रक्रिया काढली. काही ठेकेदार काम मिळवण्यासाठी हे उच्च न्यायालयामध्ये यांनी याचिका दाखल केल्या आणि उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर ना उच्च न्यायालयाने देखील या ठिकाणी सांगितलं की जी झालेली निविदा प्रक्रिया ही पूर्ण करून घ्या आणि पुढे तुमचं कामकाज चालू करा. परंतु हे दौंड नगरपालिकेचे प्रशासन आणि विशेषतः या ठिकाणी नवीन आलेले सीओ मुख्याधिकारी अवधूत आवताडे यांनी न्यायालयाच्या देखील प्रक्रियेचा अवमान करत या ठिकाणी त्या गोष्टीला अतिशय काय म्हणतात त्याला हडताळ फासला आणि झालेली निविदा प्रक्रिया दुसऱ्यांदा ती देखील रद्द केली आणि तिसऱ्यांदा नवीन निविदा प्रक्रिया काढायचा त्यांनी जी काय आता मनसुबा चालू केलेला आहे, त्यांनी जी प्रक्रिया चालू केलेली आम्ही ती हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी बसलोय. विशिष्ट ठेकेदारालाच या ठिकाणी काम मिळवून द्यायचं ह्याच्यासाठी त्यांनी ही सगळी प्रक्रिया राबवली. विशिष्ट एका गटाचा आदेश त्यांनी मानायचा आणि त्याप्रमाणे इथं काम करायचं. परंतु ह्याच्यामध्ये झालंय असं, गेली 6 महिने झालं दौंड शहर कचऱ्याने अतिशय वेठीस धरलं गेलंय. ह्याच्यामध्ये सामान्य नागरिक हा भरडला गेलेला आहे आणि ह्या ठेकेदारांच्या सगळ्या ह्या पैसे कमवायच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशिष्ट गटामध्ये त्यांना निविदा मिळवून द्यायच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य नागरिक हा वेठीस धरला गेलाय आणि कुठंतरी त्यांचा फार मोठा अन्याय ह्यो होतोय. तो घरपट्टी भरतो, तो नळपट्टी भरतो. इथले ठेकेदार 30-30, 35-35 लाख महिन्याला त्या कचऱ्याचे बिलं काढतात आणि ही सगळं होत असताना आमच्या सामान्य नागरिकाला या ठिकाणी सर्व्हिस मिळाला आहे, कचऱ्याची गाडी येणार, ठिकठिकाणी ढिगारे पडल्या. सामान्य नागरिक आजी माझी पदाधिकारी आमच्यासारख्या नगरसेवकांना फोन करतात कचरा घेऊन जावा, पण आम्ही देखील हातबल झालोय. पण आता ही कुठंतरी न्यायालयाने जो आदेश दिला होता, जी झालेली प्रक्रिया त्याच्यावरती निर्णय घेऊन या ठिकाणी जो कोण ठेकेदार असेल त्याला त्यांनी ती वर्क ऑर्डर द्यायची होती आणि कामकाज चालू करायचं होतं. पण ह्यांनी तसं न करता परत दुसरी झालेली प्रक्रिया रद्द करून तिसरी प्रक्रिया राबवायचा जो काही मानस आता या ठिकाणी चालू केलेला आहे, अतिशय चुकीचं आहे. शासनाने निर्णय दिलेले आहेत त्याच्या अगोदर परिपत्रक 29/1/2019चं परिपत्रक आणि दुसरं 27/9/2018चं परिपत्रक. या परिपत्रकानुसार जर 2-3 निविदा जरी आल्या त्यातली एक अपात्र झाली आणि 2 निविदा इथं क्वालिफाय झाल्या, त्या 2 निविदा ओपन करून ज्याला कुणाला काम जायचंय त्यांनी द्यावं नियमानुसार, अशी आमची या ठिकाणी मागणी. आणि ह्यांनी असं न करता ही झालेली प्रक्रिया रद्द करून तिसरी निविदा प्रक्रिया राबवायचं काम चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी सामान्य नागरिकांना दौंड शहरवासियांना वेठीस धरण्याचं कामकाज चालू केलेलं आहे. आता ही कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि या ठिकाणी आमचे शिवसेनेचे आनंददादा पळसे आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला बसलेलो आहे आणि सामान्य नागरिकाला या ठिकाणी न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही इथं खाली वाचलेलो आहे.
महाराष्ट्र माझा न्यूजसाठी दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके.